त्याला हार नंतर करा ते प्रसन्न देऊ दे दादा सगळे सगळे थांबा, तुम्ही घरातले सगळे थांबा. कुठे गेला पूजा होत्या पुन्हा ते परमेश्वरीश्वरा प्रमथादिदेवा रक्षावे श्री गुरु बसवा रक्षावे श्री गुरु बसवा जय गुरु बसवेश्वर विश्वगुरु बसवेश्वर महाराज की जय शरण संतों की जय शरणु शरणार्थी नमस्कार करा. या कोणी कोणी चालते त्याला तस्मै श्री गुरु बसव श्री गुरु शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. श्री कपिल सिद्ध श्री मल्लिकार्जुन महाराज की जय. श्री गुरु बसवलिंगेश्वर महाराज की जय. मानव धर्म के जय वागली धर्म दिंदले ईश्वर के शांति. छोटस काटा सोन्याला गेले की सोलापूर म्हणले सोन्याला गेले जय गुरु. सृष्टिकर्ता स्मरण करून आजच्या या सत्संगामध्ये शरणी संघामध्ये उपस्थित सर्व तडसरे फॅमिली आणि कडेगावचे सर्व शरण बांधवांना भक्तांना मी भगिनींना आणि ताई यांना सर्वांना शरणू शरणा. सगळेजण म्हणा शरणू शरणा. आपला लिंगायत धर्माचा समोर या प्रार्थना करायचा आहे. पुढे खाली बस. लिंगायत धर्मामध्ये आपण पाहतो आता मराठा लोक असतात, मुस्लिम लोक असतात, की एकमेकाशी
सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम, सलाम वालेकुम म्हणतात. हां, सलाम वालेकुम सलाम म्हणतात. म्हणजे त्यांच्या धर्मात एक संस्कृती आहे. सलाम वालेकुम, वालेकुम सलाम असं. ते नाही म्हटलं तर त्यांना काफिर म्हणतात, धर्मद्रोही म्हणतात. आपल्या धर्मात कसं आहे, महात्मा बसवेश्वर आणि शरणाने 12व्या शतकात बसव कल्याणमध्ये अनुभव मंडपाचे माध्यमातून आपला लिंगायत धर्म, ही शरण संस्कृती, परंपरा आज मला इथं आपल्या घरी एवढी भक्ती आणि कन्नडमध्ये काही आरती म्हणले, असं तुमचं भक्ती हे पाहून मला असं वाटलं आज आपण 12व्या शतकाचा महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडपात आपण बसलेला आहोत, असं मला पास झाला. आज आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. आपण शरणांचे पायी खाऊ, 12व्या शतकाचे जे शरणांचे पायी खाऊ आणि 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी बसव कल्याणमध्ये, आजचं बसव कल्याण काही बघितले, बसव कल्याण सगळे भेटले, बसव कल्याण घेतले. कुडाल संगम, बसवेश्वरांचं ऐक्य क्षेत्र आहे. बसवेश्वरांचे ऐक्य क्षेत्र ते लिंगायत झालेले क्षेत्र कुडाल संगम आहे आणि अनुभव मंडप स्थापन केलेलं क्षेत्र म्हणजे बसव कल्याण आहे, बीदर जिल्ह्यात. बसव कल्याण आपण कार्यक्षेत्र म्हणतो, बसवेश्वरांच्या कार्यक्षेत्र. तर बसव कल्याणापेक्षा पूर्वी बसवण्याचे कार्यक्षेत्र मंगळवेढा आहे, सोलापूर जिल्ह्याचा मंगळवेढा आहे. आणि बलदेव अरस त्यांचे मामा बिज्जळ राजापासून ते मंत्री होते मंगळवेढ्याला. कुडाल संघामध्ये 12 वर्ष अध्ययन करून, तपस्या करून आणि इष्टलिंग शोध काढून लिंगायत धर्माची स्थापना कुडाल संघामध्ये केली. आणि हे लिंग धारण केल्यानंतर, इष्टलिंग धारण केल्यानंतर तर मामाची मुलगी नीलगंगम्मा नीलांबिकाची लग्न करून मंगळवेढ्यामध्ये 5-6 वर्ष राहिले. तिथून बिज्जळ राजा कल्याण त्यांच्या चालुक्य वंशाचे सार्वभौम चक्रवर्ती झाले. त्यावेळेस मंत्री समोर बसवण्णा मंत्री होते मंगळवेढ्याला. तिथून बिज्जळ राजा समेत पूर्ण परिवार मंगळवेढ्याहून बसव कल्याणला. बसव कल्याण आल्यानंतर तिथं अनुभव मंडपाची स्थापना केली. अनुभव मंडप तुम्ही ऐकला तर सगळे मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमी सांगत असतात. अनुभव मंडप भगवान बसवेश्वरांनी स्थापन केलेला हा जगाचा पहिला लोकशाही आहे आणि आपला जगाचा पहिला पार्लिमेंट आहे अनुभव मंडप. अनुभव मंडप बसवेश्वरांनी स्थापन केलं. आर्थर माइल्स एक विदेशी तत्वज्ञानी, आर्थर माइल्स विदेशी तत्वज्ञानी, ते म्हणतात जगाचा पहिला मानमेंट, लेजेंड व्हॉट मे बी से अबाउट लॉर्ड बसवा बट फॅक्ट इज फुल्ली क्लिअर दॅट ही इज द फर्स्ट फ्री थिंकर ऑफ इंडिया. भारताचे प्रथम स्वतंत्र विचारवादी महात्मा बसवेश्वर होते आणि स्त्रियांना, दलितांना, अच्युतांना, सगळे जे मागासवर्गीय अस्पृश्य लोकांचा उद्धार करणारा जगाचा पहिला प्रवादी म्हणजे महात्मा बसवेश्वर हे स्वतंत्र विचारवादी. आणि अनुभव मंडप इज द फर्स्ट पार्लिमेंट ऑफ द वर्ल्ड. जगाचा पहिला पार्लिमेंट म्हणजे अनुभव मंडप आहे. जगाचा लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर आहेत. ते अभिमानाने आपण लिंगायत कसं सांगणार आहे. लिंगायत म्हणजे हे एक जात नसून लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत मानव धर्म आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत एक वैज्ञानिक धर्म आहे. लिंगायत एक राष्ट्र धर्म आहे. लिंगायत एक विश्व धर्म आहे. कुठल्याही जात भेद काही आपला धर्म नाही. त्याचा साक्ष म्हणजे लिंगायत समाजात पहा, माळी लिंगायत आहेत, वाणी लिंगायत आहेत, तेली लिंगायत आहेत, कुंभार लिंगायत आहेत. कुठल्याही धर्मामध्ये असं वेगवेगळं काम करणारे वेगवेगळे कोड जाती नसून लिंगायत, फक्त लिंगायत समाजामध्ये एवढे 105 कोड जाती आपल्या लिंगायत समाजामध्ये कर्नाटक किंवा महाराष्ट्रात, तेलंगणा, आंध्र प्रदेश सगळ्या भाषामध्ये, सगळ्या प्रांतमध्ये आपले लिंगायत समाज आहे आणि वेगवेगळं काम करणार आहे. माळाचं काम करणार त्यांना माळे म्हणतात. तोटगे कन्नडದಾಗ तोटगी म्हणतात, इथं माळे म्हणतात. तर
तेल काढणार त्याला तेली म्हणतात. कुंभार कंभार असं त्यांच्या उद्योगावर आलेले ते नाव आहे. तर जाती नसून ते एक वेगवेगळा उद्योग आहे त्यांचा. पण आपण सर्वांनी लिंगायत आहोत. सगळे मिळून आपल्या भारतात लिंगायत समाज म्हणजे जवळजवळ 8 कोटी आपली लोकसंख्या आहे भारतात. 6% पॉप्युलेशन. भारताचे 6% लिंगायत आहोत. पण आपल्याला माहित नाही. महाराष्ट्राचे लिंगायत म्हणतात, वाणी लोक म्हणतात फक्त आम्हीच लिंगायत आहोत. कर्नाटकमध्ये पंचमसाली म्हणतात आम्हीच लिंगायत आहोत. कुंभार कंभार ते काय आपले संबंध नाही. आम्ही फक्त लिंगायत आहोत. आमचा पीठ वेगळं, आम्ही वेगळा. असा तेलीचा वेगळा समाज झाला, वाणीचा वेगळा समाज झाला, वाणीचा वेगळा झाला, कुंभारचा झाला, त्यांचे गुरु वेगळे झाले. तर सर्वांचं इष्टलिंग पूजा करणारा, शेवटी विभूती लावणारा आणि ओम श्री गुरु बसवा हा मंत्र जप करणारा सर्वच आपण एक आहे. हे आपले आंदोलन आता कवठेमहांकडून आपल्याला प्रदीप बापूवारी जे आलेले आहेत आमच्यासोबत, त्यांचे आणि आपला संकल्प एकच आहे की पोट जाती तोडा आणि लिंगायत जोडा. लिंगायत जोडो आंदोलन आहे. लिंगायत म्हणजे एकच, मुस्लिम म्हणजे एक होतात. त्याच्या सुद्धा सुतार आहे, सोनार आहे, सगळं काम करतात. पण मुस्लिम एक धर्म आहे. मस्जिदमध्ये गेला तर सगळे एकच म्हणतात, आपला धर्म मुस्लिम म्हणतात. तसं ब्राह्मणमध्ये सुद्धा वेगवेगळा पोट जाती आहेत. तर ते वैदिक धर्म सनातन म्हणजे की एकच म्हणतात. पण आपल्या लिंगायत परमध्ये काय झालं, मी वीरशैव लिंगायत वेगळे, माळे लिंगायत वेगळं, तेली लिंगायत, जंगम असं वेगवेगळा विकलेलं आहे. कर्नाटक जागृत झालेलं आहे. ते वचन साहित्य कन्नड भाषेमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रात ते प्रचार करणारे नाही. लिंगायत म्हणजे काय, लिंगायत म्हणजे काय, आणि हा लिंगायत एक जात आहे, एक धर्म आहे. आणि लिंगायत धर्माचे तत्व सिद्धांत काय आहे हे समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. अनुभव मंडपात दिलेला एक नवीन धर्म आहे. बसवಣ್ण आता हिंदू धर्म म्हणतात. हिंदू धर्म म्हणजे हिंदू कुठलाही धर्म नाही. हिंदू एक संस्कृती आहे, ओळख आहे. भारताची सांस्कृतिक ओळख आहे. हिंदू आपण सुद्धा मानतो, पण धर्माचं नाव हिंदू नाही. पण तुमचा कुठला धर्म, आता कोणी आले तुमच्या गावात तर वालेजी आल्यानंतर इथं लिंगायतांचं घर किती आहे म्हणतात. लिंगायत प्रमुख कोण आहे असं म्हणतात. हा, लिंगायताचे घर किती आहे. कोणी वीरशैवाचा विचारत नाही, हिंदू विचारत नाही. लिंगायत समाज आहे का तुमच्या गावात असं म्हणतो. लिंग कॉमन आहे. जो लिंग धारण करतात तो लिंगायत. तर आपण लिंग धारण करणारे सगळे पोट तिथे मिळून 8 कोटी 10 कोटी झाले दक्षिण भारतात. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, प्रत्येक राज्यात हे आपला समाज आहे. गोवामध्ये मडगावला आपला मठ आहे, लिंगायत मठ आहे. मी बसवेश्वर महाराजांचं मूर्ती स्थापना, मूर्ती जयपूरला आणून तिथं बसून ते स्थापना केले, कार्यक्रम झाला. आणि केरळाला आपण जातो, त्रिवेंद्रमला. आता दळपती मुख्यमंत्री झाले, ते सुद्धा कुठेतरी बसवेश्वरचा भक्तच आहे, महाराज चन्नय समाजाचे. तर त्यांना लिंगायत काही माहीत नसून तर ख्रिश्चन झाले, ते वेगळी गोष्ट आहे. महाराष्ट्रात सुद्धा आपलीच लोक आता ख्रिश्चन होऊ राहिले, मुस्लिम होऊ राहिले. ठिकाणी काही लिंग धारण करणारे नाही. सोयी महाराज लोक त्यांना दीक्षा देत नाही. तर कुठं बरं वाटलं तिकडे जातात. चर्चमध्ये ते खूप छान वाटलं तर तिथं जातात, मस्जिदमध्ये. असं होत आहे आपल्या लिंगायत समाज सगळीकडे. संस्कार देणे फार महत्त्वाचं आहे. आता मुस्लिम लोकांनी मस्जिदमध्ये त्यांना शिकवलं जातं कुराणमध्ये काय आहे आपलं लिंगायत, इस्लाम धर्माचा सिद्धांत काय आहे, मोहम्मद पैगंबर काय सांगितलं हे सगळं. चर्चमध्ये बायबलचं वाचन करावं लागतं मुलांना, लहान मुलांना. आपण लिंगायत समाजाचा धर्मग्रंथ वचन साहित्य आहे. ते आता कन्नडमध्ये लिहिले 12व्या शतकामध्ये, आता मराठीमध्ये उपलब्ध आहेत. तर वचन साहित्याचं वाचन आपण केलं पाहिजे. मुलांना वचन साहित्य शिकवलं पाहिजे आणि लिंग दीक्षा दिली पाहिजे. लिंगायत धर्माचा संस्कार म्हणजे आईच्या गर्भिणी असताना, पोटात असतानाच गर्भलिंग दीक्षा म्हणतो आपण. 7व्या महिन्यात गर्भलिंग दीक्षा. हा, महाराष्ट्रात आपण सोलापूरमध्ये नेहमी गर्भलिंगाने दिसले असतो. 7व्या महिन्यात झाल्यानंतर गर्भिणी स्त्रियांना आपण गर्भलिंग दीक्षा. मग
आईच्या गर्भात असतानाच आपण लिंग बांधून आलेले असतो आणि भूमिताईचा हे जाताना पुढं लिंगायत झाल्यानंतर लिंग घेऊनच जातो. महाराष्ट्र हाथ में क्या देते हैं, समाधि करते समय क्या देते हैं? हाँ, कर्नाटक में भी लिंग देते हैं, महाराष्ट्र में लिंग है, तेलंगणा में लिंग घेऊनच आलेले असतो. लिंग घेऊनच आपण देतो. सोबत आपल्या लिंगात येणार आहे. पण आता काय झालंय, काही लोक आता लिंगायत जनगणना येणार आहे आगामी जानेवारी 2027 मध्ये, जानेवारी 60 होणार आहे. धर्मावर जनगणना आहे, बेस्ड ऑन रिलिजन. किती धर्माचे लोक किती आहेत हे सगळं भारत शासनाला ते डाटा घेतात. म्हणून धर्माचं नाव लिहिलं तर आपण लिंगायताची संख्या किती आहे भारतात, महाराष्ट्रात किती आहे, कर्नाटकमध्ये किती आहे, हे सगळं आता समजेल शासनाला. आम्ही किती लोक आहोत हे जर डाटा त्यांना कळाला तर आपल्याला फॅसिलिटी द्यायला सोपं आहे प्लॅनिंगमध्ये. हां, आता आम्ही 4 लोकांना प्रसादाची व्यवस्था करा म्हणून सांगितले वाले सभेने, तर किती लोक विचारणार का नाही तुम्ही? लिंगायताला काहीतरी फॅसिलिटी द्या म्हणा तर तुम्ही किती लोक आहात विचारणार ना. ते विचारण्याचं काम म्हणजे जनगणना आहे. तर काही लोक काय म्हणालात, आता धर्मकालामध्ये लिंगायत लिहू नका, हिंदू लिहा. हिंदू तर नेपाळमध्ये आहे, जपानमध्ये आहे, श्रीलंकामध्ये आहे, मॉरिशसमध्ये, सगळीकडे हिंदू आहे. तर त्यांच्या गळ्यात लिंग आहे का? नाही. मग लिंगायत वेगळा झाला ना. तो आपण लिंग आता तुम्हाला द्यायचे, तर हिंदू असला विभूती लावला तर त्यांना देणार काय तुम्ही? हा, ते लिंगायत आहे का नाही तुम्ही विचारता. पंचमसुदे वाणी असेल ते वेगळा पोट जाती, पण लिंगायत तर आहे का तुम्ही विचारणार ना. मग लिंगायत धर्म वेगळा झाला ना. वैदिक धर्म हिंदू धर्माच्या लोकांना, मराठा लोकांना मेल्यानंतर जळवला जातो शव. आपण जळता का लिंगायत मध्ये? नाही. लिंग हातात देऊन पुरायची, समाधी करायची पद्धती हे महात्मा बसवेश्वरांनी शरणाने सोलापूरचे सिद्धरामेश्वर, अक्का महादेवी, प्रभू ही संस्कृती आलेली आहे. तर आपण हिंदू म्हणत गेलो तर वैदिक धर्मामध्ये सामील होतात. ते हिंदू महासागरानं सगळं लिंगायत 8 कोटीचा हिंदूमध्ये सामील होते. काही कोणी लिंगायत भारतात नाही असं रिपोर्ट येते. आपल्या समोर तरी मोठी समस्या आहे. 8 कोटी असून सुद्धा 2011च्या जनगणनेमध्ये केवळ 95 लाख 95 लाख लोकांनी लिंगायत म्हणून लिहिलेलं आहे. 8 कोटी आहोत तर 95 लाख लिंगायत म्हणून लिहिलेलं आहे. तर आपली संख्या दाखवला पाहिजे भारत शासनाला. त्यामुळे आपल्या आता सातारामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये आता 11:30-12 वाजता काहीतरी दिलेलं आहे, सातारामध्ये करायचं आहे. तर तुम्ही लिंगायत लोक, माळे असू दे, तेरे असू दे, जंगम असू दे, वीरशैव असू दे, ती लिंगायताचा भाग आहे. लिंगपूजा करणारा, विभूती रुद्राक्ष करणारा सगळं आपण लिंगायत आहोत. आपल्या लिंगायत समाजाची संख्या किती आहे ते भारत शासनाला दाखवायचं आहे. तर आपण धर्माचा ते राखण्यामध्ये सेपरेट आपल्याला लिंगायत म्हणून दिलेलं नाही. 900 वर्ष झाला महात्मा बसवेश्वराचा 893वा जयंती आपण साजरी केला, तर जनगणनेच्या कॉलममध्ये सेपरेट लिंगायताला नाही. मुसलमान लोकांना यम आहे, जैन लोकांना जे आहे, शीख लोकांना यस आहे, बौद्ध लोकांना बी आहे आणि पारसी लोकांना सुद्धा पी म्हणून आहे. पण लिंगायताला सेपरेट कॉलम नाही आहे, प्रकारात सेपरेट नाही आहे. तर आधार म्हणून आहे इतर धर्मीय. तुमचं जरी वेगळा धर्म असेल तर तुम्ही आधार कॉलममध्ये लिहा म्हणून भारत शासन हे डायरेक्शन आहे संविधानाप्रमाणे. तर आपण आधार कॉलममध्ये हे सगळं धर्म झाल्यानंतर आधार इतर म्हणून येतात. त्याच्यात आपण फक्त लिंगायत, नुसतं लिंगायत म्हणूनच लिहायचं आहे. हिंदू लिंगायत नाही, वीरशैव लिंगायत नाही, वाणी लिंगायत नाही, काहीच नाही, नुसतं लिंगायत लिहायचं. पण एकच यल म्हणून आपल्याला कोड मिळणार आहे पुढच्या जनगणनापर्यंत. यल म्हणून आपल्याला कोड मिळेल. हिंदू लिंगायत जर तुम्ही लिहिला तर कम्प्युटरमध्ये हिंदू घेतात, लिंगायत काढून घेतात. वीरशैव लिंगायत 2 लिहिला तर वीरशैव घेतात आणि लिंगायत काढतात. वाणी लिंगायत लिहिला तर वाणी घेतात आणि लिंगायत काढतात. तर लिंगायत हटून जातं, ते डिलीट करून टाकतात. त्यामुळं लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे. बरेच आपण मोर्चा काढले, स्वतंत्र धर्म मान्यता पाहिजे आपल्याला म्हणून सांगलीला झाला, इथं नांदेडला झाला, सगळीकडे कराडला झाला. लिंगायत महामोर्चा झाले. परत अहमदपुरा पंचायतीखाली डॉक्टर माता महादेवी यांच्या नेतृत्वाखाली 24-25 लिंगायत धर्म मोर्चा झाले. आणि दिल्लीला
जंतर मंतरमध्ये सुद्धा आपण लिंगायत महामोर्चे काढले आपल्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजे. आणि लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म आहे आणि रिलिजियस मायनॉरिटी धार्मिक अल्पसंख्याक दर्जा लिंगायत समाजाला प्राप्त व्हावे म्हणून आपले उद्देश आहे. तर जनगणनामध्ये लिंगायत नुसतं लिंगायतच लिहा एवढं आपले उद्देश ठेवून आता पुण्याला संध्याकाळी निगडीला बसवेश्वर मूर्ती झालेला आहे आणि नारायण भरवाडे म्हणून नगरसेवक आहे, त्यांचे नेतृत्वाखाली झालेलं आहे. अनुभव मंडप आहे, तिथं मीटिंग आहे, मोठी मीटिंग पुण्याला निगडीमध्ये. प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर परत निगडीला जायचं आहे. पूर्ण महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन यात्रा करणार आहोत. मंगळवेढा बसवेश्वरांचा पहिला कार्यक्षेत्र बसव कल्याणपेक्षा पूर्व मंगळवेढा आहे. तर मंगळवेढापासून मुंबईपर्यंत आपण जनगणना यात्रा जागृती यात्रा लिंगायत समाजाचं जागृती यात्रा म्हणून यात्रा काढणार आहोत. मोठी एक बसवेश्वर महाराजांची मूर्ती गाडी रथ वगैरे घेऊन ते करणार आहोत. तर प्रत्येक गावात सुद्धा यात्रा काढताना इथं एक दिवस यात्रा घेऊन यायचं येतं. मिरज सांगलीहून इथं येऊन परत कराड सातारा असं जाता येतं. रूट आपण फिक्स करत आहोत. पुण्याला किती दिवस करायचं, मुंबईला किती दिवस करायचं आहे. शेवटी आझाद मैदानावर आपण लिंगायत समाजाची एक शक्ती प्रदर्शन म्हणजे श्रावण महिन्यात करून शेवटी आपला लिंगायत समाजाचा एक मेळावा आझाद मैदानावर करायचा आहे. त्यासाठी आज पूर्वभावी सभासाठी पूर्व तयारी करण्यासाठी आपण निघालेलो आहोत. आता पहिल्यांदा तुमच्या इथं प्रवचन झालं आणि या लिंगायत समाजाला यश मिळावं आणि या मोर्चा करण्याचं अभियान करायचं त्याला एक गती इथं पण कळेव. तुमचं लई भक्तिवान आहे, तुमचा संकल्प इथूनच सुरू होणार आहे. आणि 10 कोटी 10 लाख 15 लाख रुपये याच्यासाठी खर्च आहे. सगळे म्हणून आपण करायचं आहे, समाजाचं घेऊन समाजासाठीच करायचं आहे. आपण वेळ देणार आहोत. आणि वाल्याचे त्याचं लई मोठं उद्योग आहे, ते सगळं सोडून महिन्याभर आपल्या धर्मासाठी हा प्रचार करण्यासाठी त्यांचं स्वतःची गाडी घेऊन फिरत आहेत. आमच्या कर्नाटकमध्ये 7-8 आश्रम आहे. आपला बेंगलोरला आहे, बिदरला आहे, बसव कल्याणला आहे. तर महाराष्ट्रामध्ये समाज जागृती करण्यासाठी फक्त एकमेव उद्देश ठेवून आपण हे करत आहोत. तर आपण सर्वांनी सहयोग करा एवढंच मी करून 5 मिनिट आपण प्रार्थना करूया. माझा मातृभाषा कन्नड आहे. कन्नडमध्ये खूप 2 महिन्यापर्यंत प्रवचन करतो, पण मराठी सुद्धा आता 1-1 महिना करावं लागलो. बोराळे मंगळवेढा जवळ बोराळे आहे ना, तिथे 1 महिना प्रवचन केलं मी ना, माहिती आहे. लक्ष्मी देवाडीचं आहे ते शहर, ते आले होते मंगळवेढ्याला. 1 महिना प्रवचन मराठीमध्ये केलं मी. तर आता प्रार्थना सुद्धा मराठीमध्ये आहे. 5 मिनिट आपण प्रार्थना करूया. प्रार्थना केल्यानंतर आपण महामंगल आरती बसवेश्वर महाराजांची आरती करूया. प्रार्थना आपल्या धर्मात पूजा प्रार्थना ध्यान. पूजा म्हणजे इष्टलिंग पूजा. लिंग पूजा करताना गळ्यात आहे, सगळ्यांच्या गळ्यात आहे. दीक्षा घेऊन लिंग पूजा करायची. हॅलो हां शरणार्थ ನಾನು ನೋಡಿದೆ. ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಅನಾಥ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಬಸವಂ ಪ್ರಣವಾಕಾರಂ ಬಸವಂ ಪ್ರಣವಾಕಾರಂ ಬಸವಂ ಶರಣಾಗತ ರಕ್ಷಕ ಬಸವಂ ಶರಣಾಗತ ರಕ್ಷಕ ವರಲೋಲಂ ವರಲೋಲಂ ಬಸವಂ ಜನ್ಮ ಕುಠಾರಂ ಬಸವಂ ಜನ್ಮ
बसवं नमामि श्रीगुरुबसवेशम् बसवं नमामि श्रीगुरुबसवेशं प्रणवारूढतो प्रणवारूढतो प्रणवस्वरूपतो प्रणवस्वरूपतो प्रणवप्रकृतिसंज्ञातो प्रणवप्रकृतिसंज्ञातो प्रणवषडङ्गसमरसा षडङ्गसमरसा अमुचालिङ्गदेवा नमलिङ्गदेवा हा कोणाचा मजन म्हणवावे हा अमुचा हा अमुचा ऐसेच म्हणवावे कूडल संगम देवा आपुल्या महान घरचा पुत्रची मज म्हणवावे बसव गुरुची तत्वे जगती व्यापुदे मानव कल्पित जातीयता समूळ नष्ट होऊदे विश्व मानवतेची सरिता जगभर वाहुदे सृष्टिकर्त्याची करुणा रक्षुदे श्री गुरु बसवाशी शरणालो मी लिंग देवाशी शरणालो मी शरणगणाशी शरणालो मी करुण प्रसाद स्वीकारलो मी गणपदवी मिळविलो मी सांब सदा शिव 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 श्री गुरु बसवा लिंगाय नमः 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 श्री गुरु बसवा लिंगाय
लिंगाय नमः श्री गुरु बसवा 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 लिंगाय नमः जय गुरु बसवेश हर हर महादेव लिखो विश्वगुरु महात्मा बसवेश्वर आमची धर्मसंहिता समानता पटवून देणारे वचन साहित्य आमच्या धर्मचिन्ह देवाचे चिन्ह इष्टलिंग आमचे धर्मक्षेत्र गुरु बसवेश्वरांचे ऐक्य क्षेत्र कूडल संगम शरणभूमी बसव कल्याण त्यागभूमी सुक्षेत्र उडवी आमचा धर्मध्वज षटकोन इष्टलिंग सहिता गुरु बसवध्वज आमच्या धर्माचे ध्येय जात वर्ण वर्ग रहित धर्मसहित शरण समाज निर्माण कल्याण राज्य निर्माण जय गुरु बसवेश्वर विश्वगुरु बसवेश्वर महात्मा की सकल शरण संतों की शरणु शरणार्थ